आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे आपलं भविष्य कसं असेल हे जाणून घ्यायची एक ओढ असते नाही का? हो, अगदी. पुढे काय आहे हे कळलं तर कदाचित आजचे निर्णय सोपे वाटतील. बरोबर. किंवा येणाऱ्या अडचणींना तोंड कसं द्यायचं याची तयारी करता येईल असं वाटतं. म्हणूनच एका श्रोत्याने पाठवलेल्या माहितीच्या आधारे आज आपण जरा भविष्यवेधाच्या जगात डोकावूया. अच्छा. यात पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा आढावा घेणारे काही स्रोत आहेत आपल्याकडे. म्हणजे ज्योतिष, हस्तरेषा आणि मग ते डेटा अनालिटिक्स वगैरे पण. हो ना. हो, ते पण. तर मग या डीप डाईव्हचा उद्देश हाच आहे की या दोन्ही प्रकारच्या पद्धतींमागची विचारसरणी काय आहे, त्या कशा काम करतात आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत हे पण महत्वाचं आहे. अगदी. कोणतं चांगलं किंवा वाईट असं नाही, पण दोन्ही बाजूंची माहिती संतुलितपणे बघूया. नक्की. सुरुवात करूया पारंपरिक पद्धतींपासून. यात सगळ्यात मोठं नाव म्हणजे ज्योतिषशास्त्र. हो, त्याला वेदांग मानतात, म्हणजे वेदांचाच एक भाग. म्हणजे खूप जुनं शास्त्र आहे. नक्कीच. ग्रह, तारे, नक्षत्र यांची आकाशातली स्थिती माणसांच्या आयुष्यावर परिणाम करते असा याचा अभ्यास आहे. आणि ती जन्मकुंडली असते, म्हणजे जन्माच्या वेळेचे ग्रह मांडलेले असतात. बरोबर. त्यात 12 राशी, 9 ग्रह, 12 स्थानं हा सगळा त्याचा आधार. आणि फक्त जन्मावेळची स्थिती नाही, तर सध्या ग्रह कुठे आहेत ते पण बघतात ना? त्याला काय म्हणतात? त्याला गोचर म्हणतात. म्हणजे सध्याची ग्रहस्थिती आणि तिचा मूळ कुंडलीशी संबंध. अच्छा. ज्योतिषानंतर लगेच नाव येतं ते हस्तरेषाशास्त्राचं. हो, हातावरच्या रेषा बघून भविष्य सांगणं. म्हणजे त्या जीवनरेषा, डोक्याची रेषा. हो, हृदयरेषा, भाग्यरेषा आणि इथे हातावरचे उंचवटे पण, गुरुपर्वत, शुक्रपर्वत वगैरे. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की म्हणजे काही जण म्हणतात की हातावरच्या रेषा बदलू शकतात. अगदी. ज्योतिष जिथे एक ठरलेलं नशीब दाखवतं असं वाटतं, तिथे हस्तरेषाशास्त्रातले काही अभ्यासक मानतात की रेषा बदलतात. म्हणजे माणसाचे प्रयत्न, त्याचे निर्णय यांचा पण प्रभाव असतो. बरोबर. म्हणजे नशिबाबरोबर कर्माचं किंवा प्रयत्नांचं महत्त्व इथे दिसतं कुठेतरी. या दोन मुख्य पद्धतींशिवाय अजून काय काय आहे? अंकशास्त्र वगैरे. हो, अंकशास्त्र आहे, टॅरो कार्ड्स आहेत, जे खरं तर पत्ते खेळायला बनवले होते म्हणे. मग चेहरा वाचून स्वभाव ओळखणं, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. आता जरा आधुनिक पद्धतींकडे वळूया, जिथे डेटा आणि विज्ञान जास्त महत्वाचं आहे. म्हणजे प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स. हो, प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स. हे नेमकं काय करतं? यात काय होतं, भूतकाळातली खूप सारी माहिती म्हणजे डेटा वापरतात, मग स्टॅटिस्टिक्स आणि आता तर AI म्हणजे मशीन लर्निंग पण. अच्छा. हे वापरून भविष्य निश्चित नाही सांगत, पण पुढे एखादी गोष्ट घडायची शक्यता किती आहे हे गणिताने सांगतात. ओके. म्हणजे प्रोबॅबिलिटी. अगदी. समजा विक्री वाढवण्यासाठी जाहिरात किती करावी हे ठरवायचंय, तर आधीच्या डेटावरून ते गणित मांडतात. म्हणजे बँका वगैरे धोका ओळखायला वापरत असतील. त्यात पण डेटा आणि गणितीय मॉडेल वापरून भविष्यातली आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज लावतात. त्यासाठी कोणते इंडिकेटर्स वापरतात? वेगवेगळे असतात. शेअर बाजार निर्देशांक असतो, जो अर्थव्यवस्थेच्या आधी बदलतो. त्याला लीडिंग इंडिकेटर म्हणतात. मग बेरोजगारीचा दर असतो, जो अर्थव्यवस्थेबरोबर बदलतो. कोइन्सिडेंट इंडिकेटर. आणि आपलं हवामान खातं नाही का मॉन्सूनचा अंदाज देतं? हो हो. ते सुद्धा अनेक वर्षांच्या डेटावर आधारित मॉडेल वापरतात. ते पण याचंच एक उदाहरण आहे. ठीक आहे. म्हणजे पारंपरिक पद्धती श्रद्धेवर किंवा काही निरीक्षणांवर आधारित आहेत. आणि त्या खूप व्यक्तिनिष्ठ असू शकतात, म्हणजे सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून. आणि आधुनिक पद्धती डेटा आणि गणितावर. पण मग दोन्हींच्या मर्यादा काय? मर्यादा दोन्हीकडे आहेत. पारंपरिक पद्धतींना वैज्ञानिक आधार नसतो बरेचदा, म्हणून त्यांना छद्मविज्ञान म्हणतात. आणि त्यात तो बार्नम इफेक्ट पण असतो म्हणतात ना? हो, अगदी. म्हणजे इतकी ढोबळ विधानं असतात की ती कुणालाही लागू पडतात. तुम्ही कधीकधी कन्फ्यूज होता वगैरे. हा, बरोबर. आणि आधुनिक पद्धती जरी वस्तुनिष्ठ असल्या तरी त्या डेटावर अवलंबून असतात. डेटा चांगला नसेल किंवा त्यात काही पूर्वग्रह असतील तर मग निष्कर्ष पण चुकीचे निघणार. गार्बेज इन गार्बेज आउट तसं. अगदी. आणि डेटा कितीही असला तरी अचानक होणारे मोठे बदल, म्हणजे जगातल्या मोठ्या घडामोडी किंवा माणसाचं वागणं, याचा अंदाज बांधणं मॉडेलनं पण कठीण जातं. नक्कीच. ते बदलाचे नेमके क्षण, टर्निंग पॉइंट्स ओळखायला कमी पडतात कधीकधी. आणि एक गंमत म्हणजे दोन्ही पद्धतींमध्ये ती स्वयंसाध्य भविष्यवाणी शक्य आहे. सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. हो, म्हणजे एखाद्या गोष्टीवर इतका विश्वास ठेवायचा की नकळत आपलं वागणंच तसं होतं आणि ती गोष्ट खरी ठरते. म्हणजे शेअर बाजार पडेल या भीतीने लोकांनी विकायला सुरुवात केली की तो खरंच पडतो. किंवा परीक्षेच्या भीतीने अभ्यासच नाही झाला तर निकाल तोच लागतो.
यामुळे तो मूळ प्रश्न परत येतो की भविष्य ठरलेलं आहे की आपण ते घडवतो. बरोबर. भारतीय तत्वज्ञानात कर्म संकल्पना आहे. आपल्या आजचे विचार आणि कृती आपलं भविष्य घडवतात. त्यात ते प्रारब्ध आणि पुरुषार्थ असं पण म्हणतात ना? हो, प्रारब्ध म्हणजे मागच्या कर्मांचं फळ, जे काही प्रमाणात अटळ असेल कदाचित. पण पुरुषार्थ म्हणजे आत्ताचे आपले प्रयत्न, आपली निवड. आणि या पुरुषार्थावरच जास्त भर दिला जातो. हो ना, प्रारब्धम प्रक्षती फलम म्हणतात. म्हणजे कर्मच नशिबाला आकार देतं. कौटल्याने पण म्हटलंय की प्रयत्नांनी संकटांवर मात करता येते. केवळ नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा कृती महत्वाची आहे. अगदी. अब्राहम लिंकनचे एक वाक्य आठवते, भविष्य वर्तवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते स्वतः तयार करणे. क्या बात आहे. अगदी बरोबर. मग या सगळ्या डीप डाईव्हमधनं काय घ्यायचं आपण? थोडक्यात सांगायचं तर भविष्य जाणून घ्यायचे 2 मुख्य मार्ग दिसले आपल्याला. एक पारंपरिक, जो कदाचित स्वतःला ओळखायला, मानसिक आधार मिळवायला उपयोगी पडेल. पण त्यावर पूर्ण अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. बरोबर. आणि दुसरा आधुनिक मार्ग, जो डेटाच्या आधारे संभाव्यता सांगतो, धोके ओळखायला मदत करतो. पण तोही 100% अचूक नसतो. अगदी. मग शिकण्यासारखं काय? एक तर कोणतीही पद्धत वापरताना चिकित्सक दृष्टिकोन ठेवणं महत्वाचं. हो. आणि भविष्य काय असेल ह्या चिंतेपेक्षा स्वतःला अधिक चांगलं कसं बनवता येईल यावर लक्ष द्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं, भविष्य घडवण्यावर भर द्यावा. नक्कीच. आपले आजचे विचार, निर्णय आणि कृती हेच आपलं उद्या घडवतात. अनिश्चितता तर असणारच, ती स्वीकारावी लागेल. आणि परिस्थितीनुसार लवचिक राहून वर्तमानात योग्य पावलं उचलणं, हीच भविष्याची खरी तयारी आहे. अगदी बरोबर. जाता जाता एक विचार मनात येतोय की ही जी प्राचीन कर्मानुसार नशीब कल्पना आहे आणि दुसरीकडे ही आधुनिक डेटावर आधारित संभाव्यता, या दोन्ही एकत्र पाहिल्या तर आपलं भविष्य किती ठरलेलं असतं आणि किती आपल्या आजच्या निवडींवर अवलंबून असतं. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.